नमस्कार, मी ओंकार पोद्दार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण यमगे गावामध्ये आलो आहोत. या गावामध्ये यायचं कारण म्हणजे मेंढपाळाच्या मुलानं जे नेतृत्वक यश मिळवलेलं आहे. देशाच्या सर्वोच्च IPS या पदावरती झेप घेत त्यानं हे यश मिळवलं. त्या यशाचा आढावा घेण्यासाठी आज यमगे या गावामध्ये आपण आलो आहोत. भूक नाही, काही ताण नाही, सगळं हरलेलं आहे. एवढं देशात नाव मिळवलं आहे बाबाचं म्हटल्यावर एवढं समाधान वाटतं. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी माझ्यासोबत माझा मुलगा मेंढपाळ ह्याच्यामध्ये होता आणि ज्या वेळा निकाल लागला त्यावेळा मी जे लहानपणापासून त्याला जी शिकवण दिली होती की मुलं, तुझ्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे की तुला एक अधिकारी मी घडवायचा आहे आणि तो क्षण मला बघायला मिळाला. एवढेच माझे डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि एवढं हे करून मी त्याच्यात पाठीवरती थाप मारले. सिलेक्ट करण्यामागचं कारण हेच होतं की आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळवू शकतो, तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण, त्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या मी पण प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळवू शकतो. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मेंढ्यांच्या कळपावरती लख प्रकाश पडला आणि मेंढपाळांचा मुलगा अधिकारी झाला, अशी जगाला प्रकाश किंवा प्रेरणा देणारी घटना यमगे या गावामध्ये घडलेली आहे. या यमगे गावातील या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी आणि त्यांच्या आई वडिलांची बातचीत करण्यासाठी आज आपण यमगे गावामध्ये आलो आहोत. जाणून घेऊया तिच्या संघर्षाचा प्रवास, कुठल्या प्रकारे त्याने अभ्यास केला, कुठल्या प्रकारे त्याने तयारी केली आणि काय होता क्षण जो अधिकारी झाल्यानंतर त्याने त्यांच्या आई वडिलांना बातमी दिली. आपल्यासोबत IPS अधिकारी बिरदेव डोनी यांचे वडील आहेत. मामा, काय वाटतं, आपला मुलगा अधिकारी झालाय आणि ती बातमी त्याने तुम्हाला सांगितल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची? मी वडील म्हणून एवढं सांगू इच्छितो की ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी माझ्यासोबत माझा मुलगा मेंढपाळ ह्याच्यामध्ये होता आणि ज्या वेळा निकाल लागला त्यावेळा मी जे लहानपणापासून त्याला जी शिकवण दिली होती की मुलं, तुझ्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे की तुला एक अधिकारी मी घडवायचा आहे आणि तो क्षण मला बघायला मिळाला. एवढेच माझे डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि एवढं हे करून मी त्याच्यात पाठीवरती थाप मारले. नक्कीच आई आहेत, आई सोबत कष्टातून मोठ्या तिनं प्रवास केलेला आहे. मेंढ्यांच्या मागून तिनं इतकं यश मिळवलंय. काय वाटतं आई म्हणून, काय सांगाल? काय नाही, मुलगाने एवढं नाव केलं, एवढं आपल्याला आनंद वाटतोय. भूक नाही, काही ताण नाही, सगळं हरलेलं आहे. एवढं देशात नाव मिळवलं आहे बाबाचं म्हटल्यावर एवढं समाधान वाटतं. या ठिकाणी ज्या भावना आहेत खरंच पूर भरून आणणार आहेत. प्रत्येक आई वडिला स्वप्न असते की आपला मुलगा कष्ट करून मोठा व्हावा, मोठ्या पदावर जावा आणि आपल्या कुटुंबाचं नाव त्यानं पूर्णपणे संपूर्ण जिल्हाभर करावं. इथे जिल्हा नाही तर देशभर नाव बिरदेवने केलेलं आहे. त्याच्या कष्टाचा प्रवास नेमका कसा होता, कुठल्या प्रकारे त्यानं या संपूर्ण याच्यासाठी कष्ट केले? मी वडील म्हणून एवढं सांगतो की मी माझं शिक्षण, वडिलांना एकुलता एक मुलगा असल्यामुळं माझं शिक्षण 10वी पर्यंत झालं. तिथून पुढे वडिलांनी मला मेंढपाळ क्षेत्रामध्ये व्यवसाय करायला सांगितला आणि मेंढपाळच्या ह्याच्यामध्ये जे मला अनुभव आले त्या अनुभवातून असं मी करून सांगितले की परत जर मुलांना हे करायचं झालं तर मेंढपाळ व्यवसायापासून अलिप्त करून त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात आणायचं. आणि अशा पद्धतीने ज्या दिवशी शिक्षणाला बालवाडीमध्ये घातलं त्याच वेळा मी त्या मुलांना असं सांगितलं की शिक्षण घेत असताना स्वतःच्या हिमतीवरती शिक्षण करा, कोणाच्याही ह्याला बळी पडू नका. आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मार्गदर्शनाचं फळ मला आज मिळालं आणि माझा खडतर प्रवास म्हणजे आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा त्याला म्हणजे पहिलीपासून ते 10वी पर्यंत प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी मदत केली. तिथून 11वी 12वी मध्ये एका संस्थेनं त्याला आर्थिक मदत करून त्याचं कॉलेज पूर्ण केलं आणि तिथून पुढे त्याला ज्या वेळा 12वीला 89% मार्क पडले त्यावेळा एका ट्रस्टीने त्याला हे घेऊन दत्तक घेऊन त्याचा पुढचा प्रवास खडतर चालू केला. आणि परत शिवोपी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर
त्यांनी पुढचे ही जी तयारी करत असताना मला पैशाअभावी मी घरी राहणार, तर दुसऱ्या एका सांगोल्याच्या क्लासमेटच्या आजोबांनी त्याला मदत केली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं. नक्कीच मोठा खडतर प्रवास आहे आणि आम्ही वाचलं होतं की आपल्या मुलाला PSI व्हायचं होतं, थोरल्या मुलग्याला. नो मात्र धाकट्या मुलगानं ते IPS अधिकारी म्हणून ते नाही 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 पूर्ण करणार. धाकट्या मुलग्याचं म्हणजे मी ज्या वेळेला शाळेला जात होतो त्यावेळेला मला सैन्यात भरती व्हायची माझी जास्त इच्छा होती आणि माझं एज बार होईपर्यंत मी भरती होऊ शकलो नाही. त्याची खंत मग थोरल्या चिरंजीवला सारखी सतावत होती आणि तो शिक्षण घेत असतेवेळी ते एवढंच म्हणून दाखवायचं की पप्पा तुमचं स्वप्न अपुरं राहिलेलं आहे आणि ते स्वप्न मी म्हटलं आर्मी सिलेक्शन करूनच दाखवणार, ही त्याची जिद्द होती आणि त्याने पहिल्या प्रयत्नात यश संपादन केलं आणि तोच हातभार आम्हाला आतापर्यंत लागला आणि धाकट्या मुलग्याच्या शिक्षणाला उपयोगी पडला. बिरदेवला आतापर्यंत कोणाकोणाचं सहकार्य लाभलं, त्याला कोणालाही मदत आली, मित्र असेल, शिक्षक असेल, याच्याबद्दल काय सांगाल? बिरदेवला लहानपणापासून पहिलीपासून ते 4थी पर्यंत जाधव मॅडम म्हणून होत्या, त्यांनी आपल्या ह्याच्यातून त्याला वही पुस्तकं देऊन त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि ज्या वेळा तो 4थीला गेला त्यावेळा त्या मॅडमने मला असं सांगितलं की मुलग्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे आणि तुम्ही त्याला नवोदयच्या क्लासला पाठवायला पाहिजे, हे असं मला मार्गदर्शन केलं. आणि ज्या वेळा मी नवोदयच्या क्लासला पाठवायचा निर्णय घेतला त्यावेळा माझी आर्थिक परिस्थिती नव्हती, तरी सुद्धा मी इकडून तिकडून पैसे गोळा करून त्यावेळेला टिटव्या येथे किल्लेदार सर म्हणून आहेत, त्यांचे नवोदयचे क्लास होते, त्या नवोदयच्या क्लासला मी पाठवलं आणि त्या किल्लेदार सरांचं मला एवढं मार्गदर्शन भेटलं की स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळ केला आणि त्याचं हे केलं आणि तिथून पुढच्या प्रवासाला त्याची सुरुवात झाली. तिथून तो 7वी पर्यंत विद्यामंदिर MG या शाळेत शिकला. 8वी ते 10वी पर्यंतचं माध्यमिक शिक्षण हे MG गावातच केलं आणि मुरगुड केंद्रात पहिला आला. तिथून पुढचं कॉलेजचं जीवन हे त्यानं मुरगुडमध्ये केलं आणि तिथे एका रविराई ट्रस्ट यांनी त्याला मदत केली आणि त्या मदतीतून त्यानं ते कॉलेज पूर्ण केलं आणि तिथून पुढं 12वीमध्ये त्यानं सायन्सला 90% मार्क्स मिळून परत केंद्रात पहिला आला आणि त्या ह्याच्यानुसार ऑल ऑफ इंडिया मेरिटनुसार त्याला शिवोयुपी पुणे या गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळालं आणि तिथं त्यानं ते दुसऱ्या वर्षापासून UPSCचा अभ्यास मनात धरून अभ्यास चालू केला आणि UPSC पूर्ण झाल्यानंतर तो दिल्लीमध्ये क्लासला गेला. क्लासला फी भरण्यासाठी काही नव्हतं, तर ते सांगोल्याचे त्याचे मित्र जय पाटील म्हणून आहे, त्यांच्या आजोबाने आर्थिक मदत त्याला दिली आणि त्या मदतीतून तो क्लास पूर्ण करू शकला आणि परत पुण्यामध्ये अभ्यासिकेसाठी ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिकेमध्ये अभ्यास पूर्ण केला आणि त्याने हे यश संपादन केलं. अक्षय सोलनकर म्हणून त्याचा एक बारामतीचा मित्र आहे, त्या मित्रानं एवढं सहकार्य केलं की ते शब्दात बोलून न दाखवण्यासारखं आहे. कारण स्वतःचा भाऊ किंवा स्वतःचा वडील सुद्धा मी वडील या नात्याने करू शकलो नाही, एवढं त्या अक्षय सोलनकरनं त्याच्यासाठी आणि त्याच्या पत्नीनं मोलाचं सहकार्य करून त्याला ह्या शिक्षणाच्या ह्याच्यापासून यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचं काम त्याने केलेलं आहे. प्रत्येक शिक्षकाची अपेक्षा असते की आपला विद्यार्थी हा राज्यपत्र चमकला पाहिजे. इथे तर बिरदेवने देशा पातळीवरती आपलं नाव कमावलेलं आहे. आपल्यासोबत त्याला मार्गदर्शन करणारे 2 गुरुजी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं बिरदेवचं कष्ट काय होतं, जिद्द काय होती. गुरुजी आपलं नाव कसं? सुनील पाटील सर. सर मला सांगा की बिरदेव आता देश पातळीवरती चमकलेला आहे, कुठल्या प्रकारे त्यानं जिद्द दाखवली, कष्ट घेऊन या ठिकाणी ह्या IPS या पोस्टवर त्यांनी भरारी मारलेली आहे. तिमिरातून तेजाकडे जाताना बिरदेवचा जो प्रवास आहे तो अखंड खडतर आणि त्याने केलेलं कष्ट इतकं मोलाचं आहेत की पूर्ण सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल असेल, TV असेल किंवा जगाच्या साऱ्या इतर गोष्टीपासून त्यानं अलिप्त राहून हे यश संपादन केलेलं आहे. आणि या यशाबद्दल सर्व गावकऱ्यांना, सर्व ग्रामस्थांना, अखंड जिल्हा किंवा राज्य किंवा देशाला त्याचा सदैव अभिमान आहे. आणि एक शिक्षक म्हणून, एक त्यांना शिकवलेले शिक्षक म्हणून आम्हाला जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटतं.
बिरदेवचं कष्ट इतकं होतं की तो जाहिरातीच्या रिकाम्या कोऱ्या पानावरती अभ्यास करायचा, त्याच्याबद्दल काय सांगाल? तिची परिस्थिती बेताची होती आणि त्यामुळे वेळोवेळी त्याला शैक्षणिक साहित्य अपुरं मिळायचं. त्यामुळे त्यानं काय केलं, पेपरमधल्या ज्या जाहिराती होत्या त्या जाहिरातींचा उपयोग त्यानं 10वी-12वीमध्ये सरावासाठी, म्हणजे गणितचा सराव असेल, विज्ञानचा सराव असेल, सूत्र लिहिण्यासाठी किंवा नोट्स लिहिण्यासाठी त्या जाहिरातींचा उपयोग केला, जेणेकरून आपल्याला कमीत कमी शैक्षणिक साहित्यावर हे शिक्षण पूर्ण होईल आपलं आणि आपली जिद्द कायम राहील. आणि त्या जाहिरातीवर त्यानं प्रॅक्टिस करून 10वीमध्ये 96% गुण मिळवून केंद्रात तो पहिला आला. त्यानंतर 12वीमध्ये सायन्स या विभागामध्ये त्यानं 89% गुण मिळवून मुरगुड विभागात पहिला आला आणि तालुक्यात सुद्धा तो पहिला आला. त्यावेळी त्याला गणितात 100पैकी 100 गुण होते. जीवनाच्या पातळीवरती शिष्यवृत्ती आणि नवोदय ह्या परीक्षा पहिल्या काळामध्ये खूप महत्वाच्या होत्या. त्याला शिष्यवृत्ती आणि नवोदय या परीक्षांना मार्गदर्शन करणारे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं नाव कसं? माझं नाव रंगराज मारुती किल्लेदार तिटवे. सर, मला सांगा की बिरदेव तुमच्याकडे आल्यानंतर तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा आहे असं कधी आपल्याला जाणवलं? ज्यावेळी 2008-09 या शैक्षणिक वर्षात तो आमच्याकडे दाखल झाल्यानंतर त्याचा अभ्यास आम्ही घेत असताना त्याची अभ्यासावरची जी काही चिकाटी असायची किंवा जे काही सातत्य असायचं ते अतुलनीय असं होतं. कारण त्यावेळी ज्यावेळी अभ्यासाला संध्याकाळी रात्री मुलं बसायची तर हा झोप म्हणलं बाबा आता 11-12 वाजले, झोप आता राहू देत, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. तर ह्यानं ती जिद्द काय सोडली नाही. तो सतत त्या अभ्यासात आणि ह्याच्यात राहायचा. कधी घरची आठवण काढणे नाही. ज्या कामासाठी आलोय तेच म्हणजे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याची अत्यंत मेहनत असायची. आणि थोडे दिवस गेल्यानंतर आमच्या पूर्ण लक्षात आलं की बाबा हा विद्यार्थी खरोखर आपलं थोडं ह्याच्यात नाव करण्यासारखं आहे. आणि त्याच वेळी मी त्यांच्या आईवडिलांना सुद्धा सांगितलं की बाबा हा विद्यार्थी खरोखर अतिशय टॉपचा विद्यार्थी आहे आणि याची जी चिकाटी आहे किंवा अभ्यास करण्याची जी काय त्याची पद्धत आहे ती अतिशय योग्य आहे आणि हा पुढं भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या पात्रतेचा विद्यार्थी आहे. आणि त्यामुळं तुम्ही याच्यावरती जास्त फोकस करा, त्याला योग्य मार्गदर्शन द्या. वेळोवेळी अतिशय म्हणजे जी काही शिकलेली मंडळी असतील किंवा जी काही स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेली मंडळी आहेत त्या सगळ्यांचा तुम्ही एक मार्गदर्शन घ्या आणि त्याला सतत त्या वातावरणात ठेवा, असं त्याच वेळी आम्ही त्या पालकांना सांगितलं होतं. आणि आज त्यानं जी काही ही गरुड झेप घेतली ही अतुलनीय अशी आहे. ह्याची म्हणजे आम्हाला शब्दात सांगणं अवघड आहे. इतकं त्याचं हे जे यश आहे हे देशात नाव त्याचं झळकलं याचाही सार्थ अभिमान आम्हाला आहे. हा विद्यार्थी आमच्या इथं राहायला शिकला त्याचं आज आम्हाला अभिमान वाटावा, असं कौतुक करावं असं हे आहे. फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सध्या आता सुळसुळाट चालू आहे. मात्र यापासून लांब राहत एका दीपस्तंभाप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यमगे या गावातून IPS पदी झेप घेतलेल्या बिरदेवची कहाणी आत्ताच आपण ऐकलीत. हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना देखील पुढे अधिकारी घडवण्यासाठी प्रयत्न करेल यात शंका नाही. धन्यवाद.